शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रहार संघटना आक्रमक। मुंबईत मंत्रालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांचं आंदोलन, तर पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड। मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो, नितेशचं विधान चुकीचं, त्याला समज दिली। माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनीच टोचले आपल्या लेकाचे कान। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मातोश्रीची रणनीती ठरली, पक्षातल्या 12 जणांवरती खास जबाबदारी। पीओपी गणेश मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवं धोरण आणणार। गणेशोत्सव मंडळांना उंच पीओपी गणेश मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करता येणार, सूत्रांची माहिती। डोंबिवलीत आजही पुन्हा भयावह दृश्य, गर्दीमुळे एसी लोकलचे दरवाजे बंद झाले नाहीत। आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना ट्रेनमध्ये अक्षरशः ढकलून कोंबलं। आषाढी वारीसाठी 15 लाख भाविक येण्याचा अंदाज। वारकऱ्यांना गावातूनच मिळणार एसटी बस। महाराष्ट्र राज्य परिवहनकडून तब्बल 5000 गाड्यांचं नियोजन। संत गजानन महाराजांची पालखी रिसोडमध्ये दाखल। पालखीचा आज वाशिम जिल्ह्यामध्ये शेवटचा मुक्काम। वारकऱ्यांना 51,000 लाडूंचा प्रसाद। मराठवाड्याच्या दिशेनं उद्या सकाळी प्रस्थान। गरजे पंढरपुरा गरजे